थोडी नशिबाची साथ पिंपळा संघाला थोडी कमी लागली. प्रयत्न चांगले होते. संतोष माळी यांनी जी झेल घेतली त्या झेलला आम्ही सलाम करत आहोत. एवढा वजनदार खेळाडू असताना सुद्धा थोडंसं आता इंजर्ड आहे, पण झेल मात्र सोडली नाही. चला पोगाव प्लीज क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. अजून 3 सामने बाकी आहेत. 4:15 वाजलेले आहेत. अंपायर्स प्लीज. आणि मित्रांनो अतिशय चांगला सामना आपण पाहिला. पिंपळास या संघाने 30 धावा केल्या होत्या, पण पिंपळास संघाने सुद्धा चांगला खेळ केला. त्या कॅचने झालं असं या 2 धावा वाचल्या असत्या आणि त्या प्लेयरने मारलेल्या 6 धावाच्या 8 धावा वाचल्या असत्या, म्हणजे 14 धावा तर अंतिम षटकात राहिल्या असत्या. मला वाटतं संतोष माळी यांच्या पायावर जरा स्प्रे मारा प्लीज. थोडेसे इंजुर्ड आहेत, त्यांना रिलॅक्स मध्ये बसू द्या. चला पहिलं षटक टाकण्यासाठी तयार आहेत ना. ते एक आहेत ना. जाता का रे कोणी पंच? लेगला जाता कोणी? एक पंच जाता का लेगला? मंगे जाता का? जातो का? मंगे जा ये टोपी दे. जा एक तर थांबा. जा पाठव. जा लेगला जा. जाऊ दे त्याला. जाऊ दे मामा बसा. जाम टाकले तुम्ही. जरा अंदाज या आराम करा. 4 ओव्हर थांबा. नॉनस्ट्राईकसाठी पंचांची भूमिका निभावणारे मेरी सेंट्रल पाहिजेच्या संघाचे खेळाडू द गोल्डन आर्म मंगेश पाटील. पाहूया आता एक चांगला सामना वडगर वर्सेस पोगाव. दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण सामना आहे. अरे हॅलो. अरे नाही सांगणार उद्या आहे 2 स्कोरर मागवा. नको सर मी कामात आहे. मला एक गोष्टी फोन नको सांग त्याला. नाही सर नंतर बघू का. रविकांत आणि मुकेश फलंदाजीसाठी तयार. गोलंदाज राजू. भारतीय क्रिकेट संघामध्ये व्यंकटपती राजू हा एक चांगला जबरदस्त गोलंदाज आणि अचूक चेंडू निर्धाव जातो वाईड. हो सॉरी वाईड आहे. कृपया राजूची विनंती असेल. पंचांचा निर्णय अंतिम आहे. दिशाहीन चेंडू. 1 धाव. पोगाव संघाकडून राजू गोलंदाजी सीट तर पुन्हा मारण्याचा प्रयत्न आणि पंचांकडे दाद मागितली जाते, परंतु चेंडू जातोय विकेटच्या दिशेनं आणि परतावा लागेल फलंदाजाला. मित्रांनो आपण पाहत आहात भिवंडी 40+ क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून आता आपण 2-2 याच्यासाठी भिवंडी महाराष्ट्र दमण गुजरात येथील क्रिकेटच्या सोहळ्यासाठीचा एक जबरदस्त रणसंग्राम. आजपासून या रणसंग्रामाला सुरुवात. उद्या मॅच 3 पटेल व नायक. डेल्टीनला तो एक नवीन गट येणार आहे. तो डेल्टीनला आहे. आया किंवा पटेलला दया आपला नंबर लागत आहे. फलंदाज विराज मध्ये नाव आया ब्रिजच्या आली तर राईटला जयेश. तिकडे आता माग झाला. मला रूप पण मिळणार रात्री यांना मी दिले 35. राजू यांच्या पहिल्याच चेंडूवर ज्या वेळेला त्यांनी एक दिशाहीन चेंडू टाकला होता धाव मात्र मिळाली, परंतु तदनंतर चालले कोण राजू मार्गस्थ पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न.
एक धावणीची संघाची धाव संख्या 2 झाली ना. कारण किती झालं? धाव संख्या झाली होती 2. राजू पोगा संघाकडून आणि आता मात्र चेंडू हवा तसा बॅटच्या पट्ट्यात येत नाही. थोडीशी संत सुरुवात म्हणावी लागेल वडगर संघाची. दोन्हीही संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात, परंतु आता मात्र पुन्हा एकदा चेंडू कट होतो. 1 धाव पूर्ण. एका धावणीची संघाची धाव संख्या 3. चेंडू झालेले आहेत 4. ओके. पुन्हा एकदा राजू. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. फलंदाज वारंवार बेड होते आणि गोलंदाज राजू मात्र यशस्वी होतोय. दोन्ही संघांचा विचार केला तर दिवसभरात त्यांना यश मात्र संपन्न झालं नाही. आता मात्र यशाच्या दिशेने एक वाटचाल करण्याचा दोन्ही संघांपैकीचा एक प्रयत्न असेल. हो, व्हॉट अ बॉलिंग. पुन्हा एकदा निर्धाव जातोय. हा चेंडू षटक समाप्त होतोय. षटकांती संघाची धावसंख्या झाली ती 3. चार ठिकाणी 4 क्रीडांगणावर आजच्या दिवसातील सामने सुरू आहेत, पण कोणत्या संघाने किती सामने जिंकले हे आपल्याला रात्री समजेल. परंतु आता मात्र चालू असलेल्या दोन्ही संघाला आतापर्यंत एकही गुणांची कमाई झाली नाही, परंतु त्याच्या दिशेने वाटचाल करत असताना पंचांकडे यस वाईड. गोलंदाज निलेश पाटील मॅन फ्रॉम पोगा. पुन्हा एकदा चांगला चेंडू. स्ट्रेट ड्राईव्ह. 1च धाव. दुसरी धाव घेण्याचा एक प्रयत्न परंतु नाकारतोय. धावसंख्या झाली ती 5. दुसरं षटक मार्गस्थ आहे. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु आता मात्र कुठल्याही प्रकारे चेंडू आणि बॅट मध्ये समन्वय नाही. गोलंदाज गोलंदाजी करतोय, फलंदाज फलंदाजी करतोय. यश मात्र गोलंदाजाला मिळतंय. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. चेंडू हळूच कट होऊन 1 धाव पूर्ण. रवींद्र गुरु आणि त्यांच्या सर्व ऑपरेटर सिस्टीम मधून प्रथमेश पाटील. खरं म्हणजे 7 दिवसापूर्वी मागच्याच महिन्यामध्ये ह्याच टीमने गुजरात सुरत या ठिकाणी एक मोठी इव्हेंट केली क्रिकेटच्या टुर्नामेंटची. कुठलाही मोठा फटका मारण्यामध्ये अजूनही यशस्वी होत नाहीयेत वडगर या संघाचे खेळाडू. मागच्या सामन्यामध्ये भाडवड या संघाविरुद्ध वडगर या संघाने एका चांगल्या धावांची कमाई केली होती, परंतु आता मात्र पोगावा संघ त्यांना तितकीशी संधी देत नाहीये. धाव संख्या दुसरा षटक मार्गस्थ असताना 6. थोडासा लेझी क्रिकेट खेळला जातोय. आता एक सिंगल लेग बायच्या रूपात 1 धाव मिळते. धाव संख्या झाली होती 8. आणि आता मात्र पाहूया स्वतः गोलंदाज या ठिकाणी प्रयत्न करतो, परंतु तो सुद्धा अपयशी होतोय. धाबाद व्हावं लागेल फलंदाजाला. रनआउटच्या स्वरूपात 1 धाव पूर्ण होईल. दुसरी धाव घेताना
17 वाजता आजच्या या सामन्यांना सुरुवात झाली होती. हा 8वा सामना आपण खेळतोय. 4:45 वाजलेले आहेत. पंच आपण वेळेकडे लक्ष द्यायचं. आमची एक राहिली ना खारबा वाजवून राहिली ना. गोलंदाजीसाठी तयार निलेश पाटील आणि फलंदाजीसाठी नॉन स्ट्राईक असलेला फलंदाज सोमनाथ. क्या बात आहे. जोरदार प्रहार मिड विकेटच्या दिशेने जाते समोर आहेत बघा तिथे. आणि आता मात्र गटार क्षेत्ररक्षण होते परंतु धाव मात्र का पूर्ण केली जात नाहीये. निलेश यांना त्यांचं अस्तित्व सिद्ध करायचं आहे. एकच धावसंख्या झाली होती. दुसरं षटक मार्गस्थ असताना तिसरं षटक मार्गस्थ असताना 10. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु आता मात्र निलेश सुद्धा गोलंदाजीसाठी तयार. तिसरं षटक टाकतोय बजरंग. सोमनाथ आहे गोलंदाज. जोरदार प्रहार आणि आता पाहूया. हो पुन्हा एकदा झेल सुटते. काऊ कॉर्नर मध्ये काय झाले तिथे झेल होत नाहीयेत. या 2 धावा. धावसंख्या झाली होती 12. ही धाव एकच आहे. यस ओके. ही एकच धाव. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. फलंदाज बघतोय की चेंडू कधी जाळीला जाऊन टकरावतोय परंतु चेंडू हवा तसा बॅटच्या पट्ट्यात अजून येत नाही. ही सुद्धा एकच धाव. आता 12 झाले. 12 झाले आता. तिसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या झाली ती वडघर या संघाची 12. गॅपच्या दिशेने मारलेला फटका परंतु पाहूया दुसरी धाव घेण्याचा यशस्वी प्रयत्न पूर्ण होतोय का परंतु नाही. विकेट टाकतो फलंदाज. बाद होतोय. दुसरी धाव सुद्धा पूर्ण होत नाहीये. एकच धाव. राजू यांनी पहिल्या षटकामध्ये 3 धावा दिल्या. 1 विकेट. निलेश पाटील याने 6 धावा देऊन कुठलाही गडी त्यांना बाद झाला नाही परंतु तिसऱ्या षटकामध्ये सोमनाथ किती धावा देतोय पाहूया. परंतु आतापर्यंत एक चांगली धावसंख्या उभारता आली नाही. अजूनही वडघर या संघाला थोडासा वेळेकडे लक्ष द्यायचंय. अंपायर सगळे हारलेले होते. 3च मॅच खेळवायचे. 3 ओव्हरची नाही कसा रूम तुमची मेन मॅच महत्वाची. डॉट चेंडू. आता वर्गाची 4थी मॅच झाली नाही. आणि नक्कीच सोमनाथ याने आपल्या गोलंदाजीतून धावा दिल्या त्या 4. धावसंख्या झाली ती एकूण 13. मी नव्हतो नाही. गोलंदाज कोण आहे आता. तुमची माहितलं महत्व आमच्या त्याचं महत्व नाही. आम्ही आतमध्ये आले होतो. नक्कीच महेश वारे उद्योग क्षेत्रातील एक चांगलं नाव. रिव्हर्स स्वीट मारण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव चेंडू. महेश वारे हे सुद्धा एक चांगले गोलंदाज आहेत. ओपनिंगचे फलंदाज सुद्धा आहेत. पोगाव या संघाकडून खेळताना सलामीची
जोडीमध्ये ते उतरत आहेत. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू जाऊ काऊ कॉर्नर मध्ये, परंतु एकच धाव. एका धावेने संघाची धाव संख्या 14. मागचा सुद्धा एक आपण चांगला सामना पाहिला. महेश वारे आणि फ्रीडॉन बाद होते फलंदाज. उत्कृष्ट गोलंदाजी महेश वारे यांची. 38 सर्कल मध्ये प्रवेश करत असतानाच फलंदाजाने प्रवेश करणं गरजेचं आहे. हो, चला बॅट्समन आउट झाल्यानंतर रनअप करत चला प्लीज. थँक्यू. सगळे आपल्यासाठी थांबतील, परंतु सूर्यनारायण थांबणार नाहीये, वेळी थांबणार नाहीये. धाव संख्या झाली ती 14. लो स्कोरिंग कडे थोडासा सामना वळतोय असं वाटतंय, परंतु अजूनही चौथ्या चेंडूचे काही चेंडू शेष आहेत महेश वारे यांचे. हो, ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू फलंदाजाला हवा तसा मारता आला नाही, परंतु एक धाव मात्र निश्चित. धावसंख्या झाली ती 15. जोरदार प्रहार, पुनश्च एकदा एक धाव निलेश याच्या फलंदाजीतून. चौथं षटक मार्गस्थ आहे, पण अजूनही मोठा फटका आपल्याला पाहायच मिळाला नाही. आणि आता मात्र हा चेंडू सुद्धा महेश वारे यांच्या गोलंदाजीतून डॉट आणि धाव संख्या झाली ती 16. 17 धावांचं लक्ष आहे. पंच प्लीज तिथे थांबा आणि लगेच वडगर संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि पोगाव संघाने सलामीची जी जोडी आहे त्यांनी सुद्धा तयारीत राहायचं आहे. रनअप करा, पोगाव संघ रनअप करा प्लीज.